महाजन महापालिकेमध्ये दाखल झालेले असतानाच दुसरीकडे बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसेनं खड्ड्यांच्या मुद्द्यांवर आंदोलन केलेलं आहे। आपण पाहतोय नाशिकमध्ये आतापर्यंत खड्ड्यामुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे आणि त्याच मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक झालेली आहे। महापालिकेमध्ये गिरीश महाजन दाखल झालेले आहेत आणि असं असतानाच दुसरीकडे बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे आक्रमक झालेली आहे। मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करतात। नाशिक महापालिकेमध्ये मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। आपण पाहतोय मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महापालिकेमध्ये आता उपस्थित आहेत आणि अशातच मनसे आक्रमक झालेली आहे। आपण पाहतोय महापालिकेमध्ये मनसेनं झोपून आंदोलन केलेलं आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपण थेट अधिकचा अपडेट जाणून घेऊयात अभिजित सोनवणे यांच्याकडनं। अभिजित, खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक झालेली आहे, पालिकेमध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते? मनसे पदाधिकारी या ठिकाणी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि या ठिकाणी सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये मनसैनिकांनी हल्लाबोल आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर आता महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर या ठिकाणी मनसैनिकांकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। खड्ड्यांच्या प्रश्नावरून खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये 5 निष्पाप नाशिककरांचा बळी गेलेला होता आणि याच मुद्द्यावरून आता मनसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आता पालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। एकीकडे खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन की जे कुंभमेळा मंत्री देखील आहेत ते पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी सविस्तर आढाव्यासाठी आपण पाहतोय खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे। पालिकेमध्ये तळ ठोकून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे।